आम्ही आलेलो 11ला आलेलो त्र्यंबकेश्वरला, 12 वाजले पास काढायला आणि आता वाजले चला एकदाच आम्ही बाबा निघालो तिकडून. हा 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 क्या बात है. मंदिर बघ. हा बाहेर थांब. तिकडून परत तिकडे सेंटरला जा, सेंटर वरून परत तुम्ही मंदिराकडे या. यासाठी ना थोडं ज्येष्ठ नागरिकांना प्रॉब्लेम होतो, सो तो एक प्रॉब्लेम आहे. नमस्कार मित्रांनो, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या HD मराठी व्लॉगर या यूट्यूब चॅनलमध्ये. आम्ही निघालो आहे आता त्र्यंबकेश्वरला जायला आणि 10 वाजलेत. गर्दी भेटणार आहे आपल्याला. 10 म्हणजे भरपूर लेट झालेलं आहे आपल्याला. मला वाटतं आता 40 आपल्याला 40 मिनटं लागतील पोचायला. तर आता निघूया आपण आणि डायरेक्ट आपण भेटूया त्र्यंबकेश्वरला. तर मित्रांनो, आम्ही आता पोहोचलेलो आहे त्र्यंबकेश्वरला मंदिराजवळ. पटकन 30-40 मिनटात पोहोचलो. सरळ सरळ रस्ता होता. इकडं पार्किंग आहे. अर्बेनिया बघ ना, 3 अर्बेनिया लावले ते बघ. 1 2 3 लाईनीमध्ये मस्त आहे. चला मंदिराच्या जवळ आलोय. बघा समोर मंदिर आहे त्र्यंबकेश्वर. चला चला आत आलोय आपण आता. लाईन आहे. चला लाईन किती आहे ते बघूया. तर मित्रांनो, आम्ही आता ना 5 लाईनी जातोय, कारण का ॲक्च्युली 4-5 वाजतील असं सांगते. 4-5 वाज म्हणजे 4-5 तास लागतील अजून. तर त्याच्यामुळे आम्ही पास बघतोय आता. पासनेच विचार करा, कारण भरपूर आम्हाला दुसऱ्या ठिकाणी पण जायचं आहे. सो त्याच्यामुळे पास बघतोय आता. काय करणार. तिकडून एंट्री आहे का वाटलं तर. चला आम्ही आता पास काढायला चाललोय ना तुमच्यासाठी थोडं वेळ. ॲक्च्युली त्यांना पास काढायला पुढे आहे. आणिच नाही येते आणि गाडीत बसते. आम्ही चाललो आता VIP पास काढायला. आणि ना ॲक्च्युली सगळेजण लागतात, कारण तिकडे ना फेसने तुमचं फेस कॅप्चर करतात. सो त्याच्यामुळे सगळेजण लागतात. की तुम्ही आम्ही पण तोच विचार केला की 2 माणसाचं आतमध्ये घेऊन येतो, तर नाही सगळे लागतात. बायोमेट्रिकसाठी सगळ्यांना जावं लागेल. ठीक आहे, चला बघू आता. परत रिक्षात सगळे बसतात. चला आलं परत इकडे लाईन आहे पास काढायला. VIP पाससाठी परत लाईन लावल्या. चला 5च्या लाईनमध्ये जाऊ आता. किती वेळ लागतो बघूया आज. हे थांब हे लवकर आहे रे. 5 जण. रणेश भाई तिकीट दे. ऑल मेंबर कंपल्सरी सबको लेके जाओ. कितने लोग? 5 जण. 1 2 आणि हे 3. चला आत आलोय आता. तिकीट दाखवून पुढे बघताय ना, तो विकास आहे ॲक्च्युली. विकास चला विका लावून घेतो आम्ही.
चला आतमध्ये आपण आता प्रवेश करतोय. हा 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 हा. Pass valid. Pass valid. Pass valid. बघा ही रिसिप्ट आहे ना, म्हणजे हा पास भेटला आपल्याला तिकडे. आणि इकडे बघा बारकोड बघते, हा बारकोड आहे आणि इथे प्रत्येकाचा फोटो आहे. इकडे फोटो आणि प्रत्येक बारकोड आहे आणि फिंगरप्रिंट घेतले जसे आपण आधार कार्डचे कसे घेतात मशीनवर रेशनच्या दुकानात तसे. तर त्यांनी ना इथे आल्यावर ना हा बारकोड स्कॅनरने हा बारकोड स्कॅन केला आणि इकडे तो कॅमेरा आहे. ठीक आहे. तर आता त्यांनी काय केलं, स्कॅन केला. मग त्यांना ना कळतं की पास व्हॅलिड आहे की नाही, म्हणजे ना साऊंड पण येतं तुम्हाला की पास व्हॅलिड म्हणून. सो ही एक व्हेरिफिकेशनची सिस्टम त्यांनी चांगली ठेवली. मंदिरात जायचं अगोदर म्हणजे डबल चेकिंग व्हॅलिडेशन वगैरे. सो हे चांगलं आहे. मंदिर बघा, मंदिर बघा, वा मस्त दिसते एकदम मंदिर. या बात आहे. जवळजवळ जातोय आता आम्ही लवकरच. अजून तरी फिरायचं इकडून 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 असं फिरून 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 मग तिकडे. चला आतमध्ये आलोय. आतमध्ये आलं जरा उन्हातून. उन्हामधून थोडं सावलीत आलं. हे वरती बघा तुम्हाला पंखे बिंके लावले. त्या वाट तसं वातावरण थंड आहे पण ठीक आहे. पंखे बिंके लावले तर जरा बरं आहे. तर मित्रांनो आता लाईन चालू झालेली आहे. परत थोडा वेळ थांबलेलो आम्ही आणि आता परत लाईन चालू झाली. आणि वाजले 1:15. आम्ही आलेलो 11ला आलेलो त्र्यंबकेश्वरला. 12 वाजले पास काढायला आणि आता वाजले 1:15. अजून दर्शन झालेलं नाही आहे. आणि हा आमचा मीर वैतागलेला आहे. काय म्हणतो मीर वैतागला? खूप टाइम झालाय. खूप टाईम 11, 12, 1 2.5 तास झालेले. बघूया आता. अजून लांब आहे, जवळ नाही. चला एकदाच आम्ही बाबा निघालो तिकडून. हा 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 क्या बात आहे. मंदिर बघा, मंदिर बघा, एक नंबर. चला आलोय जवळपास. इथून इथे यायला आपण एवढा वेळ लावला बघ. खाली झालं इथे होतो आपण. काढून टाका. गर्दी बघा. आलं आता जवळ आलोय. चला थंड वाटायला लागलं मस्त. आता आहे ना दर्शन झाले मस्तपैकी, भारी दर्शन झालं. आणि आता बाहेर पडले इकडे आणि दर्शन ना मस्त झालं. पण ॲक्च्युली ना आतमध्ये ना गर्दी आहे म्हणजे पटापट बाहेर पाठवतात. बघायला मिळत नाही आपल्याला म्हणजे लगेच. चला आता ना आपण लाडू घेतोय. आता ते लाडू घेतो पटापट. द्या. ॲक्च्युली इकडे ना थांब, राहू दे सोड. लाडू घेते जरी जसं बाहेर येतात ना तिथे समोरच आहे लाडू आले. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 आहे. ॲक्च्युली लाडू म्हणजे 3 जण होते ना म्हणून पटापट धरायला लागलो. या चला आता लाडू घेतात आपण. आता थोडं ना आधी एक फोडू आपण, प्रसाद खाऊया. या नाही. चला या लाईन. आता ही लाईन बघताय ना, ही विदाऊट पासची लाईन आहे. इथे आहे ना विदाऊट पास जी आपण पहिली बघत होतो ना ती लाईन आहे.
गायत्री माता मंदिर स्वयंभू गायत्री. हा बाहेर थांब. देवीचं मंदिर गायत्रीजी दीपदान करावं. वेद माता गायत्री या ब्रह्म गायत्री आहे. दीपदान करावं आपल्या नावाने. हिंदुस्थानी गायत्री माता आहे. तर मित्रांनो आता आम्ही घरी आलेलो आहे. थोडं फ्रेश वगैरे झालो. त्र्यंबकेश्वरहून आलो आम्ही. म्हणजे मला वाटते जवळजवळ 3 वाजता आम्ही निघालो त्र्यंबकेश्वर मंदिरातून. म्हणजे प्रॉपर सगळं दर्शन घेऊ. तर थोडासा एक शेअर करायचा होता अनुभव त्र्यंबकेश्वरचा तिकडच्या दर्शनासंबंधीची. तर आम्ही गेलेलो VIP पासने. नॉर्मलने जायला आम्हाला म्हणजे लेट होणार होता, सो त्याच्यामुळे आम्ही VIP पासने गेलो. जर तुम्हाला VIP पास काढायचं असेल तर मंदिरापासून 500-600 मीटर अंतरावर सेंटर आहे. सो तुम्हाला तिकडे रिक्षानेही तुम्ही जाऊ शकता. पण एकच तिकडे असं आहे की कंडिशन अशी आहे की जेवढे मेंबर्स असतील ना, म्हणजे एकाने जाऊन चालणार नाही. जर 4-5 मेंबर असतील दर्शनानंतर त्यांना सगळ्यांना तिकडे जावं लागेल. त्याचं कारण असं की बायोमॅट्रिक पास तिथे निघतात. सो हा एक चांगला एक पॉईंट आहे, म्हणजे चांगलं केलेलं आहे की बायोमेट्रिक तुमचं तिकडे फोटो काढला जातो आणि थंब घेतले जातात. थंब आणि एक बारकोड जनरेट होतो आणि त्याची एक लिस्ट निघते. तर त्या लिस्टवरनं फोटो वगैरे असतात, ते तुम्हाला मी दाखवलं असेल. जेव्हा एंट्री करता मंदिरात ना, तिथे बारकोड स्कॅन केला जातो आणि मग तिथे व्हेरीफाय होतो की तुमचा पास व्हॅलिड आहे की नाही. तो ही जी सिस्टम आहे ना, ती एकदम भारी आहे सिस्टम. सुधारणा जर करायची असेल ना, तर ॲक्च्युली तिथे काय होतं की तिकडून परत तिकडे सेंटरला जा, सेंटरवरून परत तुम्ही मंदिराकडे या, यासाठी ना थोडं ज्येष्ठ नागरिकांना प्रॉब्लेम होतो. सो तो एक प्रॉब्लेम आहे. माझं म्हणणं आहे सर की हे जर ऑनलाईन असतं तर लोकांनी काय केलं असतं की ऑनलाईनच पासेस काढून डायरेक्ट आले असते. सो कारण आता सध्या ऑनलाईनचं जमाना आहे. सगळीकडे ऑनलाईन आपण जसं शिर्डीमध्ये गेलेलो, शिर्डीमध्ये ऑनलाईन आपण बुकिंग केलेलं भक्तनिवासमध्ये, तसंच पासही तुम्ही ऑनलाईन दिला असेल तर लोकांनी आधी काढून डायरेक्ट गेले असते. सो ही एक सुधारणा करावीशी वाटते असं मला वाटतं. बाकी दर्शन भारी झालं, उत्तम झालं. फक्त दर्शन नेहमीप्रमाणे आज जाऊन तुम्हाला घ्यायला लगेच असं पाया पडायला असं 2 मिनिटं मिळतं, पटकन असं जावं लागतं तिकडून. पण आतमधला एक्सपिरियन्स भारी होता, खूप छान होता. खूप छान अशी व्यवस्था आहे आणि हा पूर्ण जो प्रवास होता, जो अनुभव होता, 1 नंबर होता, भारी होता, खूप भारी वाटलं.